नमस्कार. आज आपण एका वेगळ्या पद्धतीने आणि अगदी झटपट तयार होणारी अळूची वडी कशी बनवायची हे पाहणार आहोत. त्यासाठी मी इथे अळूची 4 पाने स्वच्छ धुवून पुसून घेतली आहेत. त्यानंतर आपण याचे देठ काढून घेऊया. देठ काढल्याने कसं घशाला खवखव होत नाही आणि वडी एकदम छान लागते. तर इथे सर्व पानांचे देठ काढून झालेले आहेत. पाने एकत्र करून घेऊ. त्यानंतर मधोमध कापून घेऊया. मग सर्व पाने एकावर एक ठेवून याचा रोल बनवून तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं बारीक चिरून घ्या. बारीक चिरल्याने अळूवडी छान होते. मग एका मिक्सिंग बाउलमध्ये घेऊया. 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा सफेद तीळ, थोडासा ओवा घेतलाय तो हातावर चोळून यामध्ये घालूया. आलं लसूण यांची पेस्ट बनवली आहे ती टाकूया. 1 चमचा कोकम आगळ, 1 चमचा मीठ, 1 चमचा तेल टाकले. तेलाने कशी अळूवडी एकदम खुसखुशीत होते. तर आता हे व्यवस्थित पानांना लागलं पाहिजे एवढं मिक्स करून घेऊया. इथे मी 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि 1 कप बेसन घेतलं आहे. हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया. सुरुवातीला आपण पाण्याचा वापर केलेला नाही आहे. हे मिश्रण जर आपल्याला खूप घट्ट वाटलं तरच आपण यामध्ये पाणी ॲड करू. तर हे आता व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे, पण थोडंसं आपल्याला यामध्ये पाणी लागणार आहे. तर मी इथे 1 चमचा पाणी टाकलं आहे. बघा एकदम सॉफ्ट असा आपण इथे गोळा बनवून घेतला आहे. आता हाताला थोडंसं तेल लावून याचा रोल बनवून घेऊया. इथे मी एका चाळणीला तेल लावून घेतलं आहे. त्यामध्ये वडी ठेवून ही वडी आपण 15 मिनिटे मीडियम फ्लेमवर झाकण ठेवून शिजवून घेऊया. तर 15 मिनिटं इथे झालेली आहेत. 15 मिनिटानंतर आपली वडी व्यवस्थित शिजलेली आहे. थोडी थंड झाली की आपण ही कट करून घेऊ. तुम्हाला हव्या त्या जाडीच्या तुम्ही वड्या कट करून घेऊ शकता. मी साधारण अर्धा इंच साईजच्या वड्या इथे कट केलेल्या आहेत. तेल गरम झालं की मीडियम फ्लेमवर आपण वड्या फ्राय करून घेऊ. इथे आपल्या वड्या व्यवस्थित फ्राय करून झालेल्या आहेत. आता आपण या प्लेटमध्ये काढून घेऊया. तर इथे आपली खमंग आणि खुसखुशीत अशी अळूची वडी तयार आहे. कशी वाटली रेसिपी नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.